सगळ्या यात्रेला पैसे लागतात. एक आळंदीवरनं पंढरपूरला येणाऱ्या यात्रेला पैसे लागत नाहीत. आणि दुसरी असणारी नर्मदा परिक्रमा. कारण ही पायी चालता चालता नुसती एक झोळी एक लंगोट झाला बाज झाला. फिरता 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 कोणी नर्मदा माई कुणालाही कुणाच्याही रूपानं त्या ठिकाणी पाठवते. जिथं भूक लागते तुम्हाला ते खाऊ घालते. चालायला तर पायाला डिझेल पेट्रोल लागत नाहीये. ते पायी चालत राहतात आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर चिंतन करतात. का? या नर्मदेचं महात्म्य कल्पान कल्प. सगळं जग प्रत्येक वेळी नष्ट होणार. कारण हा देव आहे, हा भगवंत आहे. त्या सृष्टीचा पालन करता आहे किंवा सृष्टीचा उत्पत्ती करता आहे. ठराविक दिवस सृष्टी राहते, पण पाप वाढलं का तो सगळं लय करतो, संपवतो. पण सगळं संपणार, फक्त नर्मदाच राहणार. देणार. मार्कंडेय मुनीला युधिष्ठिर धर्मराजा विचारतोय, मार्कंडेय मुनी किती नद्या आहेत हो? मग नर्मदेच का बरं एवढं तुम्ही महात्म्य आणि आगळं वेगळं सांगता? 6 कल्पापर्यंत, 6 कल्प म्हणजे किती लाख वर्ष होतात त्याचं गणित सांगितल्यावर तुम्हाला पुन्हा ते असं होईल चक्रावधी. एवढं वर्ष. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक, त्याच्यात लाखो वर्ष. एका दिवसाची ब्रह्मदेवाच्या एका दिवसात आपली लाखो वर्ष. असे कित्येक कल्प गेलेत. आणि 6 कल्पापर्यंत आणि वर्णन नर्मदा पुराणामध्ये मार्कंडेय मुनीने केलेलं आहे. आणि धर्मराजाला ते सांगताय. आणि नर्मदा सगळं जलमय जग आहे, पण ह्या जगामध्ये ही एकच अशी आहे, त्या सगळ्या पाण्यामध्ये आणि अविरतपणे त्या ठिकाणी देखणं सौंदर्य दैदिप्यमान त्या रूपाकडे बघितल्यावर प्रत्येकाची मती आणि त्या ठिकाणी भ्रमित व्हावी असं असणार ते स्वरूप मा नर्मदा. आणि त्या नर्मदेला आणि विचारलं मुनीनी, तू कोण? आणि त्यावेळी ती नर्मदा माता सांगते, मी कोण? कल्पांतापर्यंत जी अमर आहे ती म्हणजे मी. भगवान शिवापासून ही सगळी उत्पत्ती. ब्रह्मदेवाला सृष्टीचं कार्य दिलेलं आहे, हे शिवानं दिलेलं आहे. पण त्या कार्याच्या अगोदर शेवट ही शिवापाशीच होतो आणि सुरुवात ही शिवापाशीच होते. पण त्याच्याही पुढे गेलं तर आपण शिवाची पूजा करताना सुद्धा आधी गणेशाची पूजा करतो. गणेश पुराण सांगतं असे कितीतरी शिव त्या गणेशाच्या आणि त्या ब्रह्मांडामध्ये आहेत. अनेक ब्रह्मांड आहे आणि त्याचा अधिपती तो गणपती बाप्पा आहे. बरं, ही शंकराचा गणपती म्हणजे एक अवतार आहे, पण मूळ गणेश नाहीये. गणेश पुराणामध्ये ते ऐकायला मिळतं तुम्हाला. आणि गणेश पुराणाच्या कथा ज्यावेळी करतो त्याचं मूळ सांगताना ब्रह्मदेव म्हणला, हा असं कुठं असतं का? मग ब्रह्मदेवाला गणेशानं सांगितलं, ये आमच्या ब्रह्मांडामध्ये. एक सूक्ष्म आणि एक अंड त्या गणेशानं दिलं ब्रह्माला. आणि त्या अंड ते फोडून बघ म्हणले काय. एक छोटस अंड फोडलं तर त्याच्यात अनंत ब्रह्मांड दिसली. मग असे कित्येक ब्रह्मदेव त्याला दिसले एका अंड्यातलं गणित. अशी लाखो करोडो ते अंडी मोजता येणार, इतके अंडी मोजता येणार नाहीत, इतकी अंडी समोर पडलेली होती. त्यावेळी गणेशानं सांगितलं, ब्रह्मा ही सगळी ब्रह्मांड आहेत, तू एका ब्रह्मांडातला एक आहे आणि तू का अभिमान करतोस? अभिमान चांगला नाहीये, पण अभिमानी लोकाला ते कळत नाहीये. म्हणून नर्मदेला काय यायचं माहित आहे का? ह्या अक्षरामध्येच आहे नर मदा. नर म्हणजे जो नर जन्माला येतो ना, त्याच अहंकार. मदाला अहंकार म्हणजे मद. ही नर्मदा त्या अहंकाराला संपवते. प्रत्येक जण करोडपती जरी असला, एकदा नर्मदेचं नाव घेत जर ह्या यात्रेला निघाला तर प्रत्येक जाईपर्यंत त्याचं आयुष्य बदललेलं असतं. त्याचा मद, मोह, अहंकार, लोभ संपलेला असतो. त्याचा मद नाहीसी करणारी नर्मदा. नरम मऊ मुलायम असून प्रेम करायला शिकवणारी नर्मदा.
तशी 15 नावं नर्मदेची वेगळी वेगळी आलेली आहेत पुराणामध्ये. प्रत्येक ठिकाणी नर्मदेला वेगळ्या वेगळ्या नावानं त्या ठिकाणी ओळखलं जातं. मग त्या तिच्या क्रमानुसार किंवा त्या ठिकाणी भगवंताला प्रत्येक ठिकाणी सहाय्य केलेलं आहे नर्मदेनं. आणि अशी असणारी नर्मदा, मग धर्मराजा म्हणतो मग गंगेलाही तुम्ही पवित्र म्हणता, मग नर्मदेचं आणि गंगेमध्ये साम्य काय? प्रश्न. आता पुढे आपल्याला गंगेकडे जावं लागणार, तवा करणार. तर असं झालं होतं, गंगा ही स्वर्गावरची पाप क्षालिनी म्हणून ओळखलं जातं, पाप संपवणारी म्हणून ओळखलं जातं. गंगेचं स्नान केलं